ह्याच्यामध्ये बघा कॉम्प्रेसरला किती लाईन आहेत? 3 लाईन आहेत बरोबर. हे कुठले असणार आहे? चार्जिंग लाईन असणार आहे बरोबर. आता हे बघा ही चार्जिंग लाईन ओळखायची कशी? ठीक आहे, आता कंपनीने देताना हे काय करून दिलेले असते? पिंच करून दिलेले असते. इथे एनआरव्ही लावलेले असते का? नाही लावलेले असते. जर समजा तुम्ही कस्टमरच्या घरी गेलेला आहेत, ठीक आहे, आणि त्याला जर एनआरव्ही लावलेले असेल तर ह्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येते की ह्या फ्रीजचा अगोदर कोणीतरी काय केलेलं आहे? काम केलेलं आहे, गॅस चार्जिंग केलेले आहे. कारण की कोणतीच कंपनी असं त्याला एनआरव्ही वाल लावून देत नाही. ठीक आहे, आता हे झाले चार्जिंग लाईन. म्हणजे हेतून आपण काय करू शकताय? फ्रीज मध्ये गॅस भरू शकताय. फ्रीज मध्ये जर समजा लिकेज चेक करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये नायट्रोजन किंवा हवा भरायची, तर आपण ह्या चार्जिंग लाईन मध्ये काय करू शकताय? भरू शकताय. ठीक आहे, जर समजा तुम्हाला इथे एनआरव्ही नसेल, ठीक आहे, आणि तुम्हाला गॅस चार्जिंग किंवा ह्याच्यामध्ये लिकेज चेक करण्यासाठी नायट्रोजन भरायचं आहे, तुम्हाला जर एनआरव्ही लावायचं असेल, ठीक आहे, तर काय करावं लागेल? हे जे पिंच केलेले असते त्याला थोडं टूप कटरने कट करून घ्या आणि आपली जी एनआरव्ही आहे त्याला स्विजिंग करून घ्या. ठीक आहे, स्विजिंग करून घ्या. नसेल हा जर पाईप तुम्ही गरम करून काढला तर इथे इजी मध्ये त्याच्यामध्ये बसू शकते, कारण की हा जो पाईप आहे हा पाईप 5 वळाचा असल्यामुळे त्यामध्ये आरामशीर बसून जाईल. ठीक आहे, पण एनआरव्ही ची ब्रेजिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामधला जो पिन वाल आहे, त्या एनआरव्ही मधला पिन वाल काय करायचा? आपल्याला साईडला काढायचा. आणि ब्रेजिंग झाल्यानंतर ही एनआरव्ही थंड झाल्यानंतरच मग आपल्याला ती एनआरव्ही पिन काय करायचे? लावून घ्यायचे. ठीक आहे, ही झाली चार्जिंग लाईन. समजलं चार्जिंग लाईन? ठीक आहे, आता हे कॉम्प्रेसरला अजून दोन अजून लाईन दिलेले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यातली लाईन 2 लाईन आहेत. कुठल्या आहेत? एक चार्जिंग लाईन, एक सक्शन लाईन आहे आणि दुसरी डिस्चार्ज लाईन आहे. आता डिस्चार्ज लाईन ओळखायची कसं बघा. एक तर डिस्चार्ज लाईन हे बाकीच्या 2 लाईन पेक्षा कशी असणार आहे? छोटी असणार आहे साईजला दिसताना. ठीक आहे, त्याच्यावरून पण तुम्ही समजू शकता की ही डिस्चार्ज लाईन आहे. जर समजा तुम्हाला त्याच्यावरून नाही ओळखता आलं तर दुसरी गोष्ट बघा, हे जे लाईन आहे, जे लाईन कंडेन्सरला जोडलेले असते ते लाईन कुठली असणार आहे? डिस्चार्ज लाईन असणार. ठीक आहे, आता कंडेन्सरला बघा, हे कंडेन्सरला जोडलेले, हे बघा, हे आता बॉडीच्या आतमध्ये कंडेन्सर गेलंय, बॉडी मधून फिरून इथं बाहेर आलेलं आहे, आणि इथून परत हे काय कंडेन्सर बाहेर पूर्णपणे फिरलेलं आहे. ठीक आहे, आणि हे झालं कंडेन्सर म्हणजे कुठले? डिस्चार्ज लाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे सक्शन लाईन आहे, हे तिसरी कुठली लाईन आहे? सक्शन लाईन आहे. आता सक्शन लाईन ओळखायचं कसं? कशावर ओळखणार? बरोबर आहे, हा, जे फ्रीजरवरनं जी लाईन आलेली आहे ती कुठली लाईन असणार आहे? सक्शन लाईन असणार आहे बरोबर. म्हणजे त्याच्यातून गॅस काय आलेला असतं? कॉम्प्रेसर मध्ये आलेला असतं. ठीक आहे, हे 3 लाईन आहेत कॉम्प्रेसरच्या. समजलं 3 लाईन कशी ओळखायच्या? जर समजा तुम्हाला आता नवीन कॉम्प्रेसर दिलेला असेल तर त्याच्या कसं ओळखणार तुम्ही? बरोबर, कॉम्प्रेसरला चालू केल्यानंतर ज्या लाईन मधून आपल्याला कॉम्प्रेसर गॅस हवा जी आहे ते बाहेर फेकतो ते कुठली लाईन असणार आहे? डिस्चार्ज लाईन असणार आहे. ठीक आहे, आणि ज्या 2 लाईन मधून आत हवा खेचली जाते ती कुठली असणार आहे? एक सक्शन लाईन आणि एक चार्जिंग लाईन. ठीक आहे, हे लाईन समजले सगळ्यांना? ठीक आहे, आता बघा हे काम कसं करते. ज्या वेळेस कॉम्प्रेसर चालू होतंय, चालू करण्यासाठी हे तर बघा याला एक 2 पार्ट दिलेत, एक रिले आणि एक ओएलपी. ठीक आहे, आता हे कसं चेक करायचं, ह्याचं काय काम आहे हे आपण इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये बघणार आहोत बरोबर. आता आपण काय बघतात? आता मेकॅनिकल सिस्टम बघताय बरोबर. हा, ज्या वेळेस ह्या कॉम्प्रेसरला सप्लाय मिळतो आणि ज्यावेळेस हा स्टार्ट होतो त्यावेळेस बघा हे काय करतो? गॅस कॉम्प्रेस करून काय करतो? त्याचा लो स्पीडचा हाय स्पीड मध्ये रूपांतर करतो. आणि दुसरं काम काय करतंय अजून? बरोबर, लिक्विडचं वाफेमध्ये रूपांतर करतं बरोबर. लिक्विडचं वाफेमध्ये रूपांतर करून आणि लो स्पीडचा हाय स्पीड मध्ये रूपांतर करून हा डिस्चार्ज लाईन मधून काय करतो? गॅस कंडेन्सर मध्ये, डिस्चार्ज लाईन मधून कंडेन्सर मध्ये फेकला जातो. आता कंडेन्सर मध्ये आल्यानंतर हे बघा, हे लाईन कंडेन्सरचे कुठे गेले? बॉडीच्या आतमध्ये गेले. बॉडीमध्ये आता आपल्याला माहिती आहे का कुठे कुठे फिरलेले? नाही फिरलेले. ठीक आहे, बॉडी मधून फिरून बघा, इथून बॉडीच्या इथून बाहेर आले. ठीक आहे, इथून बाहेर आले परत कुठे गेले? हे कंडेन्सरला गेलेले बरोबर. हा पूर्ण कंडेन्सर आहे. मग ह्याच्यातून गॅस पूर्णपणे फिरून 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 ज्यावेळेस हा गॅस ह्याच्यामध्ये फिरला जातो त्यावेळेस काय होतंय? जो वाफ स्वरूपातील गॅस आहे त्याचं कशामध्ये रूपांतर होतंय? द्रवामध्ये रूपांतर होतंय. कशाच्या मदतीने होतंय? हे बाहेरील आपले जे हवा आहे हवेच्या मदतीने, आणि हे जे बारीक बारीक तार आहेत याच्या मदतीने जो वाफ स्वरूपातील गॅस आहे त्याचं कशामध्ये रूपांतर होतंय? पूर्णपणे लिक्विड मध्ये हळूहळू रूपांतर व्हायला चालू होतंय. ठीक आहे, मग ह्याच्यातून बघा प्रत्येक लाईन मधून गॅस फिरून 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 काय होणार? ह्याच्यामध्ये येणार, फिल्टर मध्ये येणार बरोबर. मग फिल्टर मध्ये आल्यानंतर फिल्टर काय करणार? हा, गॅस मधील जे आर्द्रता आहे, मॉइश्चर आहे किंवा जे ऑइल आहे, ठीक आहे, गॅस सोबत जे आलेला ऑइल आहे ते काय करणार? तिथं ऑब्झर्व करणार, तिथंच त्याला थांबवणार आणि गॅसला शुद्ध करून कुठं पाठवणार? ह्याच्या आउटपुट मधून कुठं जाणार? ह्या कॅपलरी मध्ये जाणार बरोबर. कॅपलरी मध्ये गेल्यानंतर बघा हे दिसते, हे पूर्णपणे कॅपलरी.
ठीक आहे. आता कॅपलरी ह्याच्यामध्ये बघा, आता हे कॅपलरी बघा कसे दिसते तुम्हाला, हे दिसतंय का, सक्शन लाईनच्या मधून इथून आतमध्ये घेतलेलं आहे, दिसतंय. हा, हे अशा पद्धतीने असतात बरं का. पण हे जर आतमध्ये जर गेलेलं असेल, जिथं पूर्णपणे कुलिंग कॉईल आहे तिथं ते काय झालेलं असतं, वेगवेगळ्या झालेल्या असतात लाईन. ठीक आहे, असं नाही की हेतून एक झाले म्हणजे ते आतमध्ये पण एकत्र असतं असं नाही. हे प्रॉपर दोन लाईन वेगवेगळे आहेत, सक्शन लाईन आणि लाईन. आता तुम्हाला काढल्यानंतर दाखवलं ते कुठं वेगळे झालेले. ठीक आहे. आता हे कॅपलरीचं कार्य काय आहे, बरोबर, जो हाय स्पीडचा गॅस आहे त्याला लो स्पीड मध्ये रूपांतर करणे, आणि लो स्पीड मध्ये रूपांतर झाल्यामुळं काय होणार, गॅसचं पूर्णपणे लिक्विड मध्ये रूपांतर होणार, बरोबर. आणि जे लिक्विड मध्ये पूर्णपणे रूपांतर झालेलं आहे तो गॅस कुठे जाणार, कुलिंग कॉईल मध्ये जाणार. हा, आता कुलिंग कॉईल कुठे आहे बघा, हे कुलिंग कॉईल आतमध्ये लावलेले असते. हे दिसते, हे काय आहे, हे कुलिंग कॉईल आहे. मग कुलिंग कॉईल काय करते, बरोबर, जे ह्याच्यामध्ये फ्रीज मध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत त्याला थंड करण्याचं काम कोण करणार, कुलिंग कॉईल करणार. हे समजलं सगळ्यांना रेफ्रिजरेशन सायकल कसं काम करते.